पहिल्या उट्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे। याच्या आतमधलं त्या कालचं शिवरायांचं वैभव तरी कसं असेल? मस्त वाटायचं। हमारे घर में पैदा होता ना तो हम हिंदुस्तान पे राज करते। इथं तलवारी आहे त्या ठिकाणी बघताय तुम्ही। तर मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे 1 सप्टेंबर म्हणजेच माझा वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाबा मी आणि आई जाणार आहोत रायगडवरती आणि विचार केला की चला आजचा वाढदिवस आपण रायगडवरती साजरा करूया आणि तयारी चालू आहे आमची सर्वांची। इथे आहे बघा आई आणि बाबा माझे डब्बा भरत आहेत। तर डब्यामध्ये मेन्यू आईने बनवलेला आहे पोळ्या, फोडणीचा भात आणि आलूची भाजी। अशा प्रकारे आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात। वाजलेले आहे 8 आणि 1.5 तास 2 तास लागेल आम्हाला पोहोचण्यासाठी रायगडवरती। तर चला तर तुम्हाला आता थेट प्रक्षेपण देऊया रायगड गडावरचं कसं काय नाही चला। तर आम्ही फायनली पोहोचलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथे आम्ही गाडी पार्क केलेल्या आहेत। तर त्यांनी प्रत्येक गाडीला 50 रुपये चार्ज लावला। अशा प्रकारे आम्ही त्यांना 100 रुपये दिलेत आणि आता आम्ही निघलो आहोत रोपवेने। आम्ही जाणार होतो पाय वाटेने पण आईला एक तर चालायला थोडा त्रास होईल आणि आम्हाला टाईम पण बराच लागला असता, त्याच्यामुळे आता आम्ही जात आहे रोपवेने। आणि खरं सांगायचं झालं तर हा पण माझी पहिलीच वेळ आहे रोपवेने जाण्याची आणि आईची आणि बाबाची पण। तुम्ही आधी गेलेले बाबा कधी? तिकडून आहे हो मी अगोदर गेलेला आहो। कुठे आहे नेमकं? रायगडावरच गेलो किल्ले। म्हणजे रोपवेने गेलते? नाही आम्ही पायऱ्या सोडून गेलो। अच्छा, तर मग म्हणजे आम्ही तिघजण आता पहिल्यांदा रोपवेने जाणार आहोत। रोपवेचा माझा आणि तू सर्वांचाच पहिला अनुभव। ओके, तर चला बघूया रोपवेचा आपला कसा प्रवास होतो काय नाही आणि किती वेळ लागतो आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी। आज आम्ही रायगड या ठिकाणी माझा मुलगा चिरंजीव प्रथमेश याचा वाढदिवस जन्मदिवस साजरा करण्यासाठी आलो। ही सोबत त्याच्या आईला सुद्धा घेऊन आलो आणि खरोखर अतिशय अविस्मरणीय क्षण हा आमच्यासाठी आहे की योगायोगानं आज रायगड किल्ल्यावर आम्ही त्याचा आज जन्मदिवस साजरा करत आहोत। इथे घेतलेलं आहे आपण तिकीट 1, 2 आणि 3। हा आहे ऑफिस तिकीट काउंटर आणि याच्या लेफ्ट साईडला आहे हा प्रवेशद्वार। इथून चालू होतो रोपवे आणि हा इथे वेटिंग हॉल वगैरे आहेत आणि वरती जे दिसत आहेत हे आहेत रोप केबल्स, याच्या थ्रू आपण वरती जाणार आहोत। तर तिकीट पास झाल्यानंतर हा आहे आपला जसं दर्शनाला जातो आपण झाला जसं दर्शनाला रांगेमध्ये लागतो तसा हा वे आहे। याच्याकडून आता आपण जात आहोत थेट रोपवे जिथे आपण बसणार आहोत। मराठीत काय म्हणतात तो माहिती आहे का तुम्हाला? उडण खटोला का? उडण खटोला म्हणतात का? उडण खटोला, हा उडण खटोला, हा उडण खटोला असेल कदाचित। त्याच्यात आपण आता बसणार आहोत थोड्याच वेळात। जुन्या काळातले पत्र वगैरे दाखवलेले वाटते बाबा याच्यात। पत्रामधून जे हे झाले समजा त्यांची संवाद नाही, जुनी भाषा थोडी अलग आहे वाटते मराठी आपली आत्ताच्या पेक्षा। त्यानंतर 1600 ते 18व्या शतकांत वापरलेल्या विविध तलवारी आहेत या ठिकाणी बघताय तुम्ही। वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी। तोरणा किल्ला दरवाजा रायगडचा असा आहे। हा महादरवाजा, याच्यामध्ये किल्ल्यांचे पण चित्र आहेत बरेच। हा आहे तोरणा किल्ला, त्यानंतर हा महादरवाजा रायगड, खांदेरी उंदेरी किल्ला हा, त्यानंतर चिवधनगड, लोहगड, शिवाई देवी शिवनेरी, शिवाई मातेचा इथे फोटो आहे। त्यानंतर इथे प्रतापगड किल्ला आणि पुनश्च एकदा इथे तलवारी आणि बऱ्याचशा जुन्या काळात वापरले जाणारे शस्त्र आहेत आणि मस्त सुंदर असं वस्तू संग्रहालय या ठिकाणी महाराजांच्या काळात जेवढे त्यांचे किल्ले होते इथे दाखवलेले आहेत। पुरंदर किल्ला, मुरुड जंजिरा किल्ला, त्यानंतर विजयदुर्ग किल्ला। आता आमचा खरा प्रवास चालू होणार होता रायगड किल्ल्याच्या दिशेने। हा तर हा आहे आमचा उडण खटोला, याच्यामध्ये आम्ही बसलेला आहोत आणि इथून आपण जाणार आहोत आता रायगड किल्ल्याला। मी एक साइड होतो इकडे। ओके, शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। कसं वाटायचं? मस्त वाटायचं, मस्त वाटायचं। हे कसर हे केबल फिक्स आहे। हा खालून दुसरा असेल नाही का मोटर?
जसे जसे आम्ही किल्ल्याच्या दिशेने वरती जात होतो तशी तशी आमच्या मनातील उत्सुकता वाढत होती आणि आईच्या आणि बाबांच्या चेहऱ्यावरती तुम्ही उत्साह बघितलाच असेल की किती त्यांच्या मनात उत्साह होता जाण्याचा. आई माझी घाबरत आहे. झाला झाला एंड एंड एंड. काय झालं? आई घाबरलेली. मला भीती वाटली. तुला काय झोका सुट्टी वाटलं नाही? नाही वाटलं नाही तसं होते. झालं का रे ते? रोपवेच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो स्वर्गाच्या दरवाजा म्हणजेच रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारी. इथून आम्ही चालू करणार होतो रायगड किल्ल्याचे दर्शन. ते भवानी प्रतीक्षालय म्हणून आहे. ते जर तुम्हाला नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. आणि आता आम्ही करणार आहोत जेवण. चला बसू. असं राहिलं तर काय वाटेल जरा पाणी नको. पाणी नको असं एकदम चांगलं. तर आता आम्ही पोहोचलो आहोत शेवटी रायगडावरती. आणि धुका आहेत. मस्त असा रिमझिम पाऊस पडत आहे एकदम धुकांमध्ये. मस्त वातावरण झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण रेनकोट आणि छत्री काही आणले नाही. आम्हाला भिजत रायगड बघायचा होता. आणि त्यातल्या त्यात पाऊस पडू नये ही अपेक्षा करतो, पडू नये. लहानपणापासून पुस्तकामध्ये, व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रत्येक जणांच्या मुखातून ऐकलं होतं की पृथ्वी तलावर देखील स्वर्ग आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रात असलेला आपल्या राजांचा रायगड किल्ला. आणि प्रात्यक्षिकरित्या आम्ही जेव्हा किल्ल्यावरती चढलो तेव्हा खरंच असं जाणवत होतं आम्ही स्वर्गामध्ये आहोत, स्वर्गामध्ये आमचं वास्तव्य आहे. कारण की चारही बाजूनी आम्हाला ढगांनी ओढलेलं होतं आणि तुम्ही समोर जे बघताय वातावरण एकदम असं मन प्रसन्न असं होतं. तर किल्ल्याबद्दलची माहिती आपल्याला गायडर दादांनी चांगल्या प्रकारे सांगितली आणि तुम्हीच लक्षपूर्वक ऐकसाल. तिकडे पण त्या आडव्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हा पूर्ण आपल्या राजांचा राहता राजवाडा होता. हे छत्रपतींचं राहतं घर होतं. आपल्या सर्वांच्या समोर अशा रांगेमध्ये आहेत ना 4 ओटे आहेत, अलग अलग आहेत, पण त्याच्यामधला हा पहिला ओटा मेन होता. 400 वर्षापूर्वी 2 मजली होतं. म्हणजे त्या काळी आपल्या राजांचं राहतं घर 2 मजली होतं. 32 फूट या वाड्याची हाईट होती. आणि याच ओट्यावरती असं सांगणं शक्य होत नाही की कोणत्या ठिकाणी, कारण 2 मजली होतं, पण या पहिल्या ओट्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे. 3 एप्रिल 1680 शनिवारी दुपारी 12 वाजता इथे छत्रपतींचं निधन झालं. आणि त्यांच्या देहेकलेला अग्नी, आपल्या राजांच्या चितेला अग्नी. इथून समाधीचं अंतर पाहिलं ना, 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. दिसते संभाजी राजांचं. त्याने सुद्धा याच ओट्यावर राज्य केलंय 9 वर्ष. पण आपल्याच रायगडावरती आपल्या राजांचा इतिहास नाही, कारण संभाजी राजांचा इतिहास हा लिहिलाच नाही. पण तो औरंगजेब हा आपल्या दरबारामध्ये म्हटला होता. तो काय म्हणतोय की उस काफर शिवा ने एक संभा को पैदा किया. अगर वैसा संभा हमारे घर में पैदा होता ना तो हम हिंदुस्तान पे राज करता. इसलिए तो कहते काशी हु की कलहा जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवभा ना पैदा होते तो सबकी सुन्नत होती. कारण आपण तुम्ही लहानपणापासून ऐकतोय ना, राजे होते पूर्वी, अनेक होते, त्या लोकांनी पण राज्य केलंय. पण त्यांचं राज्य कसं होतं? त्यांच्या बापदाद्यांच्या गाद्या होत्या, त्या गादीवरती ते बसले आणि मग राज्य केलंय, तयार केले. इथे आपले संभाजीराजे 9 वर्ष होते, पण त्यांचा इतिहास तर रायगडावरती लिहिला गेला. रायगड हा 1200 एकर मध्ये गड आहे. 100 एकरामध्ये अशा 350 इमारती आहेत ना, पण त्या 350 इमारतीमधलं सर्वात मेन ठिकाण पाहिलं तर हे सर्वात मेन. इथे प्रत्येक दगडाला आपल्या दोन्ही राजांचा स्पर्श झालेला, प्रत्येक दगडाला. इथे बाजूला 2 टाक्या दगडामध्ये तुम्हाला कावड समजते ना, पानकरी लोक होते, कावड्याने पाणी आणायचे, याच्यामध्ये ओतायचे, कारण दगडामध्ये पाणी थंड राहतं. भीती होती आपल्या राजांना, म्हणून त्याने त्यांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला आपल्या टाक्या ठेवल्या. टाक्या उंचावर ठेवण्याचं कारण 400 वर्षापूर्वी जे राजांपर्यंत पाणी जायचं ना पिण्यासाठी, त्या काळी तांब्याची पाईपलाईन होती, म्हणून टाक्या उंचावरती आहेत. समोर तुम्ही टाका पाहिला, आता कोपऱ्यामध्ये स्नानगृह बोलतो ना आपण, बाथटब, तिथे शुभ्र अंघोळी करायची. आताचा आपला स्विमिंग पूल तुम्ही चौकोन पाहता ना, यांच्यावरती खांब होते, सागाचे कॉलम्स होते. तुम्ही 2 दगड सोडली तुम्हाला चौकोन पाहायला भेटेल. पण गडावरचं सर्वात मेन ठिकाण पाहिलं तर हे, तिथे फक्त पाटी लिहिले छत्रपतींचा राहता राजवाडा. कुठे निधन झालं मी काय कोणाला सांगू शकत नाही.
जिथे आता आपण सर्वजण आहात ना, हे आपल्या राजांचं किचन होतं. राण्यांचं छत्रपतींचं एकच किचन. तर याच ओट्यावरती दगडामध्ये अशी उखलं पाहायला भेटतात. आपण बॅक साईडने वरती आलोय, मागच्या बाजूने. तुम्ही जर कधी गडावरती पायी आलात ना पायऱ्याने, तुमचं गेट पाहताय का तुम्ही? आपण पण तुम्ही वरतीला ती गडाची पूर्णपणे मागची बाजू होती, बॅक साईड. बघा आपल्या सर्वांच्या समोर तुम्ही 2 स्तंभ पाहताय का? आणि हा बघा छोटासा एक आहे. पण समोरचे 2 400 वर्षापूर्वी 7-7 मजली होते. 7 मजली. कल्पना करावी लागेल, आपल्या समोर 2 मजली आहेत. याच्यावरती अजून त्याखाली 5 मजली होते, बाकीचे लाकडी होते. विजय स्तंभ होते, हे विजयाचे प्रतीक होते. आपल्या राजाने त्याखाली कोणताही गडकिल्ला जिंकला ना, त्यांच्या 7व्या मजल्यावरती भगवा फडकावे. कारण भगवा ही आपली शान, राजधानी होती आपल्या राजांची. आजूबाजूच्या गावातून गडकिल्ल्यातून त्या लोकांना समजलं पाहिजे आपल्या राजाने कोणता तरी गड जिंकून ताब्यामध्ये घेतलेले. आणि त्या काळची राजे लोक होती ना, राजधानीची शोभा वाढवण्यासाठी गडाच्या फ्रंट साईडला असे बांधून ठेवायचे. आता आपली कल्पना चालली ना की 400 वर्षापूर्वी 7 मजली होते. मी सुद्धा कल्पना करावी लागेल, जर खरोखर 7-7 मजली असतील ना, याच्या आतमधलं त्या काळचं शिवरायांचं वैभव तरी कसं असेल. ती राजांची बाल्कनी होती, सज्जा बोलतो ना आपण तिला, गॅलरी. तिथे शिवराय. हा चौकोनी ओटा पाहता का तुम्ही? ती ताई बघा उभ्या खाली. त्या कोपऱ्यातून आतमध्ये जाण्यासाठी 11 पायऱ्या आहेत. आणि त्या 11 पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेलात ना की आपण पूर्ण याच्या आतमध्ये जमिनीमध्ये, इकडे नाही, याच्या आतमध्ये मुलं वरती येते, याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड जातो. आणि याच्या आतमध्ये गेलात की पूर्ण दगडामध्ये रूम आहे. ती 8 बाय 10ची रूम आहे. 5 ते 6 लोक आपल्या आता कशीही बसते का? एसी फेल आहे आपली. आता सोडा उन्हाळी, एवढं थंड याच्या आतमध्ये. या जागेला म्हटलं गेलं खलबत खाना. आपण बोलतो ना, इकडचं इकडं समजलं नाही पाहिजे. आपले राजे याच्या आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायचे. सिक्रेट राजांचे गुप्तहेर, त्यांचं नाव होतं बहेरजी नाईक, बहिरूपी बहेरजी नाईक. आजूबाजूच्या गावातून गडकिल्ल्यातून जेवढ्या बातम्या होत्या इथे येऊन सांगायचे. पण दोघांचं एवढं गुप्त होतं, त्यांच्या स्वतःच्या बायकोलाही माहित नव्हतं की आपले हे शिवरायांचे गुप्तहेर आहेत. कारण बहेरजी नाईक एवढे चालाक होते, गेले होते दरबारामध्ये त्या औरंगजेबाच्या, आणि त्याच्या दाढीला हात लावून आले होते. तरी त्यांना माहिती पडलं नाही बहेरजी नाईक कोण आहे. समूची रूम बघा विटाची. छापखाना होता आपल्या राजांचा, स्वतःची करन्सी होती. तिथे नाणी शिवराय होम घडवलं जायचं. हे विटांचं बांधकाम पेशव्यांनी केले, फक्त खालचं दगडी ओटात राहिली. आता या भिंतीच्या पलीकडे तुम्हाला खाली एक तल पाहायला भेटेल. अशी रायगडावरती 100 एकरामध्ये 11 आहेत. एवढी मोठी, बारकी बारकी 84 आहेत. पण त्या 11 मधलं सर्वात मोठं तल हेच आहे. 32 फूट खाली खोल आहे. 12 महिने पाणी असतं. यांच्यामध्ये दगड काढून याला उभा केला. काढून नाही बांधला, त्याला घडवला, मग बसवला. म्हणून 14 वर्ष लागली. याचं नाव पाहिलं तर गंगासागर. ज्यावेळी गडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, काशीवरून गागाभट आले. त्याने तिथून आणलं होतं 7 नद्यांचं पाणी. पण अभिषेक करून जे पाणी उरलं ना त्याच्यामध्ये सोडलंय. म्हणून त्याला तीर्थ गंगासागर म्हटलेलं आहे. जिथे हात हा दप्तरखाना, सचिवालय, ऑफिस, पलीकडे सदर. शिवराय सदरेवरती बसायचे. रांगेमध्ये खिडक्या पाहताय तुम्ही, राजांचे सैन्य पहारेकरीतून पहारा करायचे. आता आपण दरबार पाहायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर जे तुम्हाला किल्ल्याचे अवशेष दिसत आहेत ते आहेत बाजारपेठेचे. त्या काळामध्ये महाराजांच्या काळात इथे कदाचित बाजारपेठ भरली जात असायची. महाराजांचा राजवाडा बघितल्यानंतर आम्ही निघलो महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. किल्ल्याचे दर्शन करता करता अचानकच आम्हाला आश्चर्य वाटले, कारण की आम्हाला आमच्या गावाकडचे नातेवाईक भेटले होते.
आहे ना म्हटलं मग उशातही आली तिथं लेकरा गोष्टी बरोबर हो लेकरायला सुट्टी नाही आता आमचं झालेलं आहे पूर्ण रायगड दर्शन आणि आता आम्ही वापस निघलो आहोत परतीच्या प्रवासासाठी आमच्या ते पण आपल्या रोप वेने. तर चला तर भेटूया तुम्हाला अशाच अशा छोट्याशा एका एंटरटेनिंग अशा ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रायगड किल्ल्याचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघलो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. मनामध्ये बरेचसे विचार होते, पण मुख्य विचार असा होता, कदाचित आपला जन्म राजांच्या काळामध्ये व्हायला पाहिजे होता. त्यांचे वैभव्य, त्यांची जे कर्तृत्व होतं ते आपल्याला जवळून बघायला भेटलं असतं. पण असू दे, चालू काळामध्ये आपला धर्म म्हणजे त्यांचे विचार आपल्या आचरणात आणणे व त्याचबरोबर त्यांची जी प्रेरणास्थान आहे त्यांचे जपन करणे.